आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीमध्ये झाली। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावर आमचा निर्णय झाला। जर या ठिकाणी भाजपच्या एका खासदाराचं स्टेटमेंट वाचण्यात आलं की 400 जागा जर देशामध्ये आल्या तर आम्ही संविधान बदलू, अशा पद्धतीचं एक वक्तव्य आमच्या वाचनात आलं आणि त्यातून हे लक्षात येतं आहे की भाजपच्या हातात जर सत्ता पुन्हा गेली तर ते संविधान बदलतील आणि त्यांचा तो असं अजेंडा आहे। आणि त्याचबरोबर महागाईनं जनता होरपळलेली आहे, सुशिक्षित बेरोजगार लोक आत्महत्या करायला लागलेले आहेत, शेतकरी आज दिल्लीच्या दिशेनं कूच करायला लागलेला आहे आंदोलनाच्या माध्यमातून, असंख्य प्रश्न घोंगावत आहेत। आणि म्हणून भाजपच्या विरोधातली भूमिका म्हणून आज आम्ही समविचारी पक्ष असतील, महाविकास आघाडी असेल, या पक्षांना पाठिंबा द्यायचा किंवा त्यांच्याबरोबर आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्याची आमची भूमिका आहे। मात्र ते जर छोट्या पक्षांना, आमच्यासारख्या समविचारी पक्षांना जर विचारात घेत नसतील तर त्यांच्यासंग फरफटतसुद्धा आम्ही पाठीमागं जाणार नाही। तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी बंडखोर सेना पक्ष कटिबद्ध आहे। कारण लढण्याची भूमिका आमची काही आजची नवीन नाही, मागच्या वेळेलासुद्धा आम्ही लढलेलो आहे, चांगल्या पद्धतीची मतदान या ठिकाणी लोकसभेला आम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे लढण्यावर आम्ही ठाम आहोत। मात्र महाविकास आघाडीनं आमच्या अजेंड्यावर, आमच्या जाहीरनाम्याबाबत, आमच्या मागण्यांच्याबाबत चर्चा करावी आणि त्यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे येणाऱ्या काळात जाऊ, नसेल तर आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून लोकसभा 100% लढू। बंडखोर सेना पक्षामध्ये अतिशय सोशल इंजिनिअरिंगचा आम्ही या ठिकाणी एक प्रयत्न करतो आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर उद्योगपतीसुद्धा आहेत। आणि या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली। ते अतिशय सक्षम उमेदवार बंडखोर सेना पक्षाकडे आहेत, जे लोकसभेला या प्रस्थापितांना घाम फोडू शकतात, अशा पद्धतीचे उमेदवार आमच्याकडे आहेत आणि ते उमेदवार अर्ज भरू शकतात, तशा पद्धतीची चर्चा झाली आणि आज त्यांच्या आम्ही मुलाखती देखील या सांगली ठिकाणी घेतलेल्या आहेत।